मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार, काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात रमेश चेनिसलांची घोषणा, कुणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका। शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आणि आघाडी करण्यासाठी रान मोकळं, नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला दिली मोकळीक, युती आणि आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही। बिहार निवडणूक जिंकल्यानंतर भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर मोठ्या बदलांची शक्यता, नव्या राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्तीला वेग येणार, राज्यातही केंद्र तसंच राज्य स्तरावर बदलांचा अंदाज। सोशल मीडियावर पुण्यातल्या पीडित विद्यार्थिनींची नावं टाकल्यानं रुपाली चाकणकर पुन्हा एकदा अडचणीत, गुन्हा दाखल करण्याची विद्यार्थिनींची पोलिसांकडे मागणी। कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका, दलित मुलीच्या छळ प्रकरणी 6 पोलिसांसह 8 जणांविरोधात गुन्हे दाखल, माझानं लावून धरली होती बातमी। अहिल्यानगरच्या इसळक गावात 10 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आणि बंद। चंद्रपूरमध्ये हल्ल्यापासून बचावासाठी ग्रामस्थांना वन विभागाकडून त्रिशूळ, घुंगरू असलेल्या काठ्यांचं वाटप। शिक्षिकेच्या शिक्षेमुळे शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, शाळेमध्ये उशीर आल्यानं 100 उठाबशा काढण्याची विद्यार्थिनीला शिक्षा, वसईतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार। सोलापूरमध्ये हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण, माझाच्या बातमीनंतर मुजोर हॉटेल मालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर महाराष्ट्रात लवकरच प्रो बैलगाडी शर्यत, चंद्रहार पाटलांची माझा कट्ट्यावर घोषणा, बैलगाडी प्रेमींसाठी खुशखबर। कोलकाता कसोटीत दुसरा दिवसही गोलंदाजांचा, भारताला 189 वर रोखल्यावर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या दिवसाअखेर 7-93, यजमानांच्या फिरकीसमोर पाहुण्यांची घसरगुंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।